नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर आज आपण व्हाईट लिस्ट कसं व्हायचंय ते बघणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात. तर व्हाईट लिस्ट होण्यासाठी त्यांची काहीतरी कॅटेगरी आहे मिशो कंपनीची. तर तुम्हाला यूट्यूबला पाहिजे 50 सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर पाहिजे 50 फॉलोअर. तर आपण व्हाईट लिस्ट खूप इझी आणि खूप सोप्या पद्धतीने होऊन जातात. व्हाईट लिस्ट किती दिवसामध्ये होते पुढे तुम्हाला मी सांगन. तर पहिलं चला आपण स्क्रीनवर जाऊया, व्हाईट लिस्ट अप्लाय करूया आपण. जर तुमच्याकडं मिशो ॲप नसेल तर पहिल्यांदा तर तुम्ही मिशो ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या. मोबाईल वगैरे टाका, तुमचा OTP वगैरे टाकून तुमची ID तिथे क्रिएट करून घ्या. आणि जर तुमच्याकडे पहिलंच जर मिशो असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तर चला आता आपण स्क्रीनवर जाऊ, तुम्हाला सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगेन. तर चला, मोबाईलच्या स्क्रीनवर आले मी आता. बघा इथं इंस्टाग्राम आहे, ओपन करूया इंस्टाग्राम. आणि सर्चमध्ये जाऊन सर्चमध्ये टाईप करायचं आहे मिशो क्रिएटर क्लब. तर मिशो क्रिएटर क्लब टाकल्याच्या बाद हे पहिल्याच त्यांची ID इथं आपल्याला दिसते आहे. तर त्यांच्या बायोमध्ये लिंक आहे, लिंकला टच करायचं. तर लिंकला टच केल्याच्या बाद आपल्याला जॉईन म्हणून बघा हे जॉईन मिशो क्रिएटर क्लबमध्ये क्लिक करायचं. माझं तर मी केलेलं आहे. तर तुम्हाला असं म्हणजे नवीन दाखवते. तर त्यामध्ये बघा वरी माझं सीमाताई नांदेडकर इंस्टाग्रामची ID दिसते वरी फोटो पशी. तर मी इथं माझे तिन्ही पण जॉईन केलेले आहे, जसं इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुक. तिथं तुम्हाला तिथं दाखवते की तुम्हाला इंस्टाग्राम ID तुमचं तिथं नाव टाकायचं, तुमचं पासवर्ड टाकायचं इंस्टाग्रामचं, तिथं तुमचं जॉईन होऊन जाते. आणि यूट्यूबचे पण नाव तिथं टाकायचं, चॅनलचं नाव टाकायचं, तिथं तुमचं येऊन जाते. तर खूप सोपी पद्धत आहे. आणि हे कसं व्हाईट लिस्ट झाल्याच्या बाद कसं दिसते तेही तुम्हाला दाखवते. 15 दिवसाच्या बाद हे व्हाईट लिस्ट होते. आणि व्हाईट लिस्ट झाले की नाही हे कसं माहिती पडते हे तुम्हाला पण दाखवते मी. बघा खूप सोपं आहे. आता आपल्याला मिशोमध्ये यायचं आहे, मिशो अपडेट करून घ्यायचं आहे, मिशोमध्ये यायचं आहे. आणि मिशोमध्ये आल्याच्या बाद आपल्याला व्हाईट लिस्ट कसं माहिती पडते की व्हाईट लिस्ट झाले. तर वरी माझी फोटो दिसते ना, तर फोटोला क्लिक करायचं. आणि हे बघा मिशो क्रिएटर क्लब असं नाव इथं येणार. माझं मराठी आहे म्हणून मराठी दिसते, तुमचं इंग्रजीमध्ये असेल तर इंग्रजीमध्ये तुम्ही बघू शकता. तर मी आता व्हाईट लिस्ट झाले, मी खूप ऑर्डर करू शकते. आणि व्हाईट लिस्ट झाल्याच्या बाद हे असं दिसते बघा खाली इंस्टाग्राम आणि फेसबुक, यूट्यूब. आणि हे बघा, आणि हे आपल्याला व्हाईट लिस्ट झाले आणखीन माहिती पडते. हे बघा हे ड्रेस आहे ना, तर त्याच्या खाली बघा गुलाबी कलरचं अपलेट म्हणून आहे बघा हे अपलेट. तर मला ह्या ड्रेसावर मला 12% मला भेटणार आहे कमिशन, 12%. तर हे बघा, तर हे ड्रेस मी ऑर्डर करून ह्याचा व्हिडिओ करून हे रिटर्न करून टाकायचं. हे आणि हे जे लिंक मी तुमच्यापर्यंत पोहोचले, तुम्ही जर माझं सामान वगैरे काही साडी वगैरे घेतली ना, तर मला त्याचे 10% या 12 असं म्हणतात जे प्राईज आहे ना त्या हिशोबाने. बघा इथं 10% आहे, 10% मला भेटणार कमिशन याच्यावर जर तुम्ही घेतलं तर. आणि हे रिटर्न करून टाकायचं. खूप इझी आहे, खूप मस्त आहे. हे बघा हे अपलेट हे गुलाबी कलरचं आहे ना, तेव्हा कळून जाते आपल्याला की आपण व्हाईट लिस्ट झाल्या. आणि आपल्याला हे जे आपल्याला भरपूर असे म्हणतानी लय पैसे भेटतात. तर तुम्ही करून तर बघा एकदाचं, तुम्हाला समजन की याच्यामध्ये किती भरपूर पैसा आहे. आणि आजकालचे मोठे जे कलाकार आहेत ना, ते लोकंसुद्धा हे असंच करून पैसे भरपूर कमवायला लागले. तर किती सोप्या पद्धतीनं तुम्ही व्हाईट लिस्ट झाल्या. 15 दिवस लागतात व्हाईट लिस्ट होण्यासाठी. आणि आता बघा तुम्हाला व्हाईट लिस्ट होण्याचे फायदे सांगते. जेव्हा आपण व्हाईट लिस्ट नव्हत्या तेव्हाचे नुकसान सांगते मी तुम्हाला. समजा तुम्ही 10 ऑर्डर साड्या केल्या, कोणची पण वस्तू तुम्ही ऑर्डर केल्या, 10 वस्तू तुम्ही त्याची व्हिडिओ केलात आणि तुम्ही ती रिटर्न केला, ठीक आहे. मिशोवाला काय करते, तुमची ID ब्लॉक करून टाकते, कारण तुम्ही रिटर्न करताय म्हणून. आणि जे तुम्ही व्हिडिओ करताय, जसं मग त्यांनी लिंक शेअर करताय, त्याचा तुम्हाला 1 रुपया पण भेटत नाही. फक्त जे तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ टाकतात ना तेवढंच आहे तुम्हाला, तेवढंच भेटते यूट्यूबकडून.
तरी म्हणतानी जर तुमचं चॅनल मोनोटाईज असलं तर, नसलं तर नाही, ते पण नाही भेटत. आणि व्हाईट लिस्टचा अर्थ काय आहे की तुम्ही 10 नाही, तुम्ही 1000 वस्तू ऑर्डर करा आणि रिटर्न करा, तुमच्या आयडी ब्लॉक होणार नाही. हे खूप फायदा आहे. आणि जे तुम्ही व्हिडिओ करून त्या वस्तूची तुम्ही टाकता, लिंक शेअर करता, तुम्हाला त्याचे पैसे भेटतात. किती चांगलं आहे बघा. व्हाईट लिस्ट होण्याचे फायदे खूप आहेत. व्हाईट लिस्ट नाही याचे नुकसान भरपूर आहे. तुमची आयडी ब्लॉक केली जाईल, त्याच्यात तुम्हाला 1 रुपया पण भेटणार नाही. पहिल्यांदा तुम्ही व्हाईट लिस्ट व्हा. व्हाईट लिस्ट झालात ना, तुम्हाला समजेल की तुम्हाला आणखीन काय काय पुढील स्टेप आहे ते तुम्हाला करावं लागणार. कारण मी चुकी काय केली, मी आधी अशीच व्हिडिओ टाकत होते, लिंक शेअर करत होते, त्यातून मला 1 रुपया पण भेटत नव्हता. अजून माझी आयडी बरं झालं ब्लॉक केली नाही, कारण मी खूप रिटर्न केले साड्या, तुम्ही बघितल्या असेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर ती चुकी केली मी. डायरेक्ट म्हणजे ऑर्डर केल्या, व्हिडिओ टाकले, रिटर्न केले, ऑर्डर केल्या, व्हिडिओ केले, रिटर्न केले. तर ही चुकी तुम्ही करू नका. म्हणून पहिल्यांदा आपल्याला व्हाईट लिस्ट व्हावं लागते. ठीक आहे. व्हाईट लिस्ट झाल्याच्या बाद आपल्याला कितीही रिटर्न करा, आपल्याला काही त्याचं नुकसान होत नाही, काहीच नाही, फायदाच होतो. तर आता मी किती पण साड्या ऑर्डर करू शकते. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी रिटर्न करू शकते, ऑर्डर करू शकते, पैसे कमवू शकते. जसं रोज व्हिडिओ जर टाकला तर तुम्ही आहे ना 50-60 हजार रुपये महिन्याला कमवू शकता. आता माझी प्रॉब्लेम चालू आहे म्हणून मी काही वस्तू ऑर्डर करत नाही आहे. पण त्यांनी पेमेंटचं थोडंसं प्रॉब्लेम आहे माझ्या मिस्टराचं. तर आणि माझे पण कामं सुटले असून तुम्हाला माहिती असेल, तर त्यासाठी मला थोडं पैशाची प्रॉब्लेम आहे. म्हणून मी व्हिडिओ वगैरे जास्त त्यांनी आणत नाही आहे, त्यांनी विकत वगैरे काही घेत नाही आहे ह्यासाठी. तर तुमच्याकडे जर चांगले पैसे जर असेल, मग त्यांनी 10,000 रुपये या 5,000 रुपये जर तुमच्याकडे असलं ना, तर तुम्ही भरपूर माल ऑर्डर करू शकता व्हाईट लिस्ट झाल्याच्या बाद. आणि तुम्ही ते व्हिडिओ करून जसं इंस्टाला आणि यूट्यूबला ते पण सांगन की इंस्टावर कसा व्हिडिओ करायचा आणि यूट्यूबला कसा व्हिडिओ करायचा तेही सांगन. आता समजा म्हणजे मी एक साडी ऑर्डर केली, तर तुम्हाला एक रील पण बनवायची आहे आणि एक लॉंग ब्लॉग पण बनवायचा आहे. यावर सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ करणार, कारण तुमचं 2 व्हिडिओ तुमचे झाले पाहिजे एका साडीमधून, है की नाही. म्हणजे दोन्हीकडे बी अर्निंग तुम्हाला झाली पाहिजे. जर इंस्टाची पब्लिकनं जर घेतली, ठीक आहे, यूट्यूबच्या पब्लिकनं घेतली, तर तुम्हाला दोन्हीकडून बी फायदाच फायदा आहे. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार की विश लिंक काय आहे आणि आपल्याला कशी आयडी क्रिएट करायची आहे. आणि आपल्याला म्हणजे खूप म्हणजे मिशोपेक्षा विश लिंक खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला ते पण सांगते मी की मला मिशो क्रिएटर क्लब हे नाव येत नव्हतं, कारण माझी जीभ ओळख नव्हती. म्हणून मी तुम्हाला थोडंसं मी थोडं शिकले क्रिएटर म्हणायचं, कारण हे जोडाक्षर आहे, जोडाक्षर मला येत नाही. तर मी तुमच्यापासून काही पण लपणार नाही. जे माझा परिवारात तुम्ही, तर मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन. की मी क्रिएटर हे नाव आहे ना, माझ्या मुलीनं मला शिकले, मुलानं शिकले की हे बोल, मला येतच नव्हतं बोलता. तर मी शिकले खास माझ्या बहिणींसाठी. त्यांना दाखवायचंय की ताईनो, की आपल्याला शिक्षणाची गरज नाही, आपल्याला फक्त विश्वासाची गरज आहे की आपण प्रत्येक गोष्ट करू शकता, हे की नाही. तर मिशो क्रिएटर क्लब बघा, आता किती स्पष्ट नाव घेते. 3-4 दिवस लागले मला हे शिकायला. कसं असते, तुम्ही माझी फॅमिली आहात, तुमच्यापासून मी काही लपणार नाही. आणि जसं माझं शिक्षण नाही झालं, अशा माझ्यासारख्या भरपूर ताई असणार की त्यांचं शिक्षण नाही झालं, तर त्यांच्यासाठी हे खूप खास आहे, हे मिशो क्रिएटर क्लब आणि व्हाईट लिस्ट. तर ताईनो, हे तुमच्यासाठी आहे की असं समजू नका की माझं शिक्षण नाही झालं की मी काहीच करू शकत नाही. तर हे तुम्ही करू शकता. तुम्ही महिन्याला 50, 40, 10 तरी कमवू शकताच. तर तुम्ही हे खरंच करा. मला सबस्क्राईब करा, मला कमेंट करत राहा जर तुम्हाला काही समजत नसेल. मी पण तुमच्यासारखी एक अनपढ महिलाच आहे. मला काहीच येत नाही, वाचता लिहिता काहीच येत नाही, इंग्लिश पण येत नाही. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं सांगा, जसं मला समजेल तसं मी तुम्हाला सांगत राहीन. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि काही चुकला असेल तर मला माफ करा प्लीज, कारण मला माझं शिक्षण नाही झाले. तर माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजलं की नाही समजलं हे मला माहिती नाही.
पण मला असं वाटते की तुम्हाला समजलं असन. कारण जसं आता खूप मोठे जे आहेत यूट्यूबर त्यांनी इंग्लिशमध्ये दाखवितात, माल करतात, एवढं फास्ट फास्ट बोलतात ना, त्यांचं काहीही समजत नाही. जोर आपल्या दिमागानं आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत ते लोकांचे व्हिडिओ आपल्याला समजणारच नाहीत. मी असे भरपूर व्हिडिओ बघितले, मला समजलंच नव्हतं. जेव्हा माझ्या स्वतःच्या मनानं मी केले ना, तेव्हा मला समजलं की हे असं आहे, असं करायचंय. तर ह्यासाठी स्वतःला कधीच कमजोर समजू नका माझ्या बहिणींनो. कारण तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, खूप चांगले आहात. जशी मी आहे, मी स्वतःला कधीच समजत नाही की मला हे येत नाही, मला ते येत नाही. मी नक्कीच करते आणि करून बघते सुद्धा. जे मी स्वतः अनुभवते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी आता ब्लॉग खतम करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगत राहा की माझं काही चुकलं का, या नाही चुकलं असेल तर मला अजून कोणत्या गोष्टी सांगा की तुम्हाला काय अजून माहिती करून घ्यायची आहे, तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार. तर चला, काळजी घ्या. मी ब्लॉग खतम करते. तर चला, बाय.